लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवा, मागणीचा पुनरुच्चार। गोंदिया 30 जुलै 2025 महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत। या मागणीच्या अनुषंगाने संबंधित कर्मचाऱ्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले। आपण बघू शकता की माझ्या मागे या ठिकाणी अनेक महिला कर्मचारी ज्या कंत्राटी कर्मचारी आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करत आहेत आणि नारेबाजी करत आहेत। तर काय विशेषतः त्यांच्या मागण्या आहेत आणि केव्हापासून ते आंदोलन करत आहेत आणि केव्हापर्यंत ते आंदोलन करतील आणि मुख्यतः त्यांच्या काय मागण्या आहेत ते बघूया त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून। काय म्हणाल, काय परिचय आणि काय मागण्या, केव्हापासून आपण हे आंदोलन सुरू केलेले आहे, केव्हापर्यंत राहणार आहे? सर, मी मोनिता चौधरी, महिला आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये आपलं जे युनियन आम्ही युनियन गठीत केला त्याच्यामध्ये मी अध्यक्ष आहे। याच्यामध्ये मागण्या करण्यामागचं की आमचं 2022 मध्ये पासून आमचं आंदोलन चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या शासनाकडून आम्हाला निधी मिळत नाही, आम्ही स्वतःच्या याच्यावर आपलं कमवून आपल्या आमचे जे लोकसंचालित साधन केंद्र आहेत, आज हे लोकसंचालित साधन केंद्र आपल्या पूर्ण ऑल महाराष्ट्रात आमच्या 1 दिवसात धरणे आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे। या आंदोलनामध्ये विचारायचं म्हणजे की आमच्या ज्या मागण्या म्हटलं तर आता पहिले आमच्यामध्ये कोणी दुय्यम नव्हतं, पण आता माविम आणि उमेद हे दोन जेव्हा आम्ही याच्यामध्ये आलेले आहेत, याच्यामध्ये उमेद आणि माविम 2002 पासून गोंदियामध्ये आपलं स्थापित आहे आणि बचत गटांच्या महिलांसोबत आम्ही काम करत आहोत। याच्यामध्ये ऑल महाराष्ट्र जर विचार केला गेला तर 48 लाख महिला सक्षमीकरणाचं काम आपण इथे करत आहोत। याच्यामध्ये आम्हाला माविममध्ये जेव्हा आमचं फेडरेशन जेव्हा आम्ही तालुका लेवलचे आमचे जे ऑफिसर झाले त्याच्यामध्ये नेमका आम्हाला पैसा नाहीये ना आणि आम्ही आमच्या याच्यावर करून आणि बचत गट स्थापन करणं, त्यांना कर्ज मिळवून देणं, त्या महिलांना उद्योगाला लावणं आणि त्यांचं महिला सक्षमीकरण करणं हे आमचं काम आहे। पण याच्यामध्ये कुठेतरी आमचं सक्षमीकरण आम्ही मागे पडत आहोत। महागाईच्या दृष्टीने पाहिलं तर तुटपुंच्या पगारामध्ये आम्ही काम करत आहोत, शासनाकडून निधी मिळत नाही। त्याचप्रमाणे उमेद आता 2013 पासूनच जेव्हा इथे आलं, उमेदला सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत, त्यांच्यामध्ये पगार असेल, त्यांच्यामध्ये त्यांच्या सीसी असतील, सीआरपी असतील, त्यांचे लेखापाल असतील, यांचे जे मानधन आहे त्या मानधनामध्ये खूप तफावत आहे। आता उमेद आणि महाविम काम करण्याची पद्धत एकच आहे। तर जसा उमेदच्या अधिकारी किंवा कर्मचारी आहे त्यांची पगार आणि तुमची पगार तफावत आहे, तर म्हणजे किती तफावत आहे, किती रुपये? सर, आम्ही तर 2002 मध्ये 1500 पासून काम केलं, आज 20,000 पर्यंत आमचं मानधन आहे, त्यांचं त्याच पद्धतीने 40,000 पर्यंत मानधन आहे। इथं 50% त्याच्यामध्ये फरक आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या सीआरपीला जसं 6,000 मिळतात, आमच्या सीआरपीला फक्त 500 रुपये मिळतात। सहयोगिनी सुद्धा आमची खूप कमी मानधनावर 5,000वर सहयोगिनी काम करत आहे। गावांमध्ये गाव लेवलचं आपण काम करत आहोत, त्याच्यामध्ये आम्हाला गटांना आरेफ सुद्धा उमेदच्या गटांना 30,000 आरेफ मिळते, माविमच्या गटांना अजूनही आरेफ मिळालेलं नाहीये। का म्हणून असा भेदभाव होत असेल? सर, तो शासनाचा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये शासनाकडून पैसा येत आहे। माविम पहिलेपासून काम करत आहे, पण माविमला आम्हाला आतापर्यंत त्याच्यामध्ये निधी शासनाचा प्रकल्प आहे, शासनाचं काम करतो, पण तुम्ही तोच काम करतो, पण त्या कामाची कुठेतरी नोंद व्हावी हा म्हणजे ठेकेदारी पद्धतीने आहे का काम? नाही, ठेकेदारी पद्धतीने महामंडळ आहे आमचं, महामंडळाच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि तो डायरेक्ट शासनाकडून होत आहे? शासनाकडून, महिला बाल विकास। तर आपण बघितलं ज्याप्रमाणे एसटी महामंडळ असते आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन कमी असते आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन जास्त असते, ज्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना सुख सुविधा त्या जास्त असतात आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला कमी असतात, महामंडळाच्या कर्मचाऱ्याला कमी असतात, तेच तफावत या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र काम करण्याची पद्धत, कामे तेच आहेत। तर आता आजचं आमचं हे आंदोलन एका दिवसाचं होतं, ऑल महाराष्ट्रात ऑल जिल्ह्यामध्ये हे आजचं आंदोलन चालू आहे। एका दिवसाच्या आंदोलनामध्ये होणार नाही, पण 2023 पासून आम्ही जे आंदोलन करत आहोत याच्यामध्ये अजून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, पण अजून जर आताही आमच्या मागण्या जर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सरांना निवेदन दिलेलं आहे, ते निवेदन आम्ही वर पोहोचवण्याचा त्यांना सरांना विनंती केलेली आहे। याच्यावर जर अजूनही मार्ग नाही निघाला तर आम्ही याच्यामध्ये तीव्र आंदोलन करू, असं आमचं समोरचं हे आहे। आतापर्यंत आपल्यासोबत महिला कर्मचारी होते, आता आपल्यासोबत पुरुष कर्मचारी आहेत। काय म्हणाल, काय म्हणजे मुख्यतः मागण्या आहेत आणि एका दिवसाच्या ह्या तुमच्या धरणे आंदोलन मागण्या पूर्ण होतील काय? एकंदरीत माविम आणि उमेद धर्तीवर ज्याप्रमाणे उमेद अभियानामध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या निधी उपलब्ध होत आहे, सोबतच त्यांना चांगल्या प्रकारचे योजनांचा लाभ मिळत आहे। कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी
त्याचबरोबर ते बरोबर आहे, पण आता एका दिवसाच्या याच्यामध्ये होणार का तो मागणी पूर्ण? एका आपला हा पहिलाच टप्पा आहे. ह्या टप्प्यात आपली मागणी आपण प्रतिवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना. त्यांच्या माध्यमातून आपली जी मागणी आहे ते शासनापर्यंत ते पोहोचवतील अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. जर मागणी पूर्ण झाली नाही तर मग पुढचे पाऊल काय असतील आपले? आपलं पुढचं पाऊल असं असेल की जर आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात उभारू असे आमच्या सर्व भारतीय मजदूर संघाच्या वतीनं तयारी आहे. किती कर्मचारी आपले या ठिकाणी आता आंदोलन करत आहेत? जवळजवळ आपल्या उभ्या महाराष्ट्रामध्ये 1 लाखच्या जवळजवळ कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आता आपल्या गोंदिया जिल्ह्यात आपल्या गोंदिया जिल्ह्यात जवळजवळ 500 ते 1000 कर्मचारी इथे समाविष्ट आहेत. आपण बघितलं या ठिकाणी मावींचे जे कर्मचारी होते, कंत्राटी कर्मचारी, त्यांच्या अनेक मागण्या होत्या. ज्याप्रमाणे उमेदला सुखसोयी आहेत आणि त्यांना आर्थिक मदत जास्त प्रमाणात मिळते, वेतन जास्त प्रमाणात मिळते, त्या प्रमाणात आम्हाला मिळत नाही आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मायूमच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकारचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे. आणि जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या दिवसात ते तीव्र आंदोलन करू अशी सुद्धा ते प्रशासनाला चेतावणी देत आहेत. तर आता बघणं हे मात्र महत्वाचे ठरेल की यांच्या मागण्या पूर्ण होतील काय, यांना पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये तीव्र आंदोलन करावे लागेल. तर असाच बातमी करता सत्यगोजान न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.